ज्यांच्या दातृत्वामुळे कर्तृत्वामुळे महाराष्ट्र आज 1 ट्रिलियनची इकॉनॉमी होते आणि ज्यांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत ते या दुष्काळी जनतेचा खऱ्या अर्थाने देव आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, उपस्थित नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, ग्राम विकास मंत्री आणि आपले भूमिपुत्र आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आदरणीय आमदार राहुल दादा, आमदार महेशजी शिंदे, आमदार अतुल बाबा, आमदार मनोज दादा, आमदार रामभाऊ सातपुते, आमदार संतोष पाटील, जिल्हाधिकारी साहेबांचं नाव चुकून आमदार म्हणून गेले कालपासून, काहीतरी वेगळे संकेत आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी या मेहनत घेतली या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब, आमदार माजी आमदार रामभाऊ, माजी आमदार राजन मालक, SP दोशी साहेब, मुख्य अधिकारी नागराजन मॅडम, धुमाळ साहेब, प्रल्हाद तात्या, सर्वात महत्वाचं ज्या लोकांच्यामुळे ज्या अभियंत्यांमुळे आपण या ठिकाणी पोहोचलो त्या विभागाचे उपमुख्य सचिव महाराष्ट्र आदरणीय कपूर साहेब, आदरणीय गुणाले साहेब, आदरणीय धुमाळ साहेब, कार्यकारी अभियंता कोडलकर साहेब, वेगवेगळ्या विभागाचे PWDचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब, सर्वांचं मी या ठिकाणी आज हा कार्यक्रम आपल्या श्रमामुळे आपल्या ताकदीमुळे हा कार्यक्रम फलटणचं होत आहे. मी आपल्याला पत्रकार बंधूंना, जमलेल्या माझ्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना, माझ्या शेतकरी बंधूंना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. साहेब, हा कार्यक्रम होणं हे जवळपास आपण 4-5 महिन्यात मी आपल्याशी चर्चा करतोय की नीरा देवधरचा 2रा टप्प्याचं भूमिपूजन, याचबरोबर आपण मागणी केली वाघोशी उपसा सिंचन योजना, गावडेवाडी, शेखमीरवाडी या 3 उपसा सिंचन योजनेची मागणी या ठिकाणी आपण केली. नीरा देवघर जर पुढे आला असेल कुणाचं तर केवळ ही कृतज्ञता माझी एकट्याची नाही, ही फलटण तालुक्याची, खटाव तालुक्या, खंडाळा तालुक्याची, माळशिरस आणि सांगोला या तालुक्याची कृतज्ञता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली पाहिजे. कारण आम्ही नुसतं माध्यम होतो, सरकारमध्ये राहून संघर्ष मी करताना पाहिलं आणि नीरा देवघरचं पाणी हे शेतकऱ्यांना फलटणला देतानाचा जो धाडसी निर्णय दुसरा कोणी घेऊ शकत नव्हता. मी अनेक मुख्यमंत्र्यांना काम करताना पाहिलं, पण एकच माणूस जो शब्द दिला त्या शब्दापासून कुठलीही परिस्थिती, कितीही विपरीत परिस्थिती आली तर शब्दापासून मागे न सरणारे आदरणीय देवेंद्रजी साहेब, आपले आभार मानावं तेवढं थोडं. फलटणला आम्हाला तुम्ही दिवाणी न्यायालय दिलं, याबरोबर सेशन कोर्ट दिलं. परवा आपण या ठिकाणी विनोदानी मला म्हणाला की आपण हायकोर्ट मागू नका, आणि मी म्हणालो साहेब आपण मुख्यमंत्री आहात तर फलटण तालुक्याला हायकोर्ट सुद्धा आम्ही मागू, तुम्ही आहात तोपर्यंत. कारण देणारा देवाभाऊ आहे. देवाकडे मागताना आणि देव देताना छप्पर फाडके देतो. आमच्या दृष्टीने तुमची जागा ही देवासारखीच आहे आणि तुम्ही नावानी पण देव आहे आणि कर्माने पण देव आहे. त्यामुळं आज या ठिकाणी RTO ऑफिस आलं, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात साहेब बोलतील, अप्पर तहसील कार्यालय आपण साखरवाडीला मागितले त्या संदर्भात बोलतील. पण फलटण तालुक्यामध्ये येणारे सर्व रोड साहेब सिमेंट कॉन्क्रीटच्या झालेत. बारामतीकडून तुम्ही या, आसूकडून या किंवा पंढरपूरकडून या, पुण्याकडून या, आमच्या छोट्या छोट्या गिरवीपर्यंत जाणारे रोड तुमच्या कृपेने आज या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. आदरणीय शिवेंद्र बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना मला सांगायचं आहे, बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं ही सासूरवाडी आहे आणि त्यांचं दैवत हे शिंगणापूर आहे. आम्ही पाडेगाव पासून शिंगणापूरकडे जाणाऱ्या या 60 किलोमीटर रस्त्याची मागणी आपल्या खात्याकडे केली आहे मुख्यमंत्री महोदयांनी. आणि माफ करा, शिवेंद्र राजेंची पण सासूरवाडी फलटण आहे.
म्हणजे थोरल्या छत्रपतींची आणि धाकट्या छत्रपतींची दोघांची सासूरवाडी फलटण आहे. तर या सासूरवाडीसाठी पाडेगाव शिंगणापूर रस्ता आपण या ठिकाणी तुमच्या खात्यामार्फत मागितलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यासाठी आदेश दिलेले आहेत. मी आपल्याला विनंती करतो बाबा की हा रस्ता पाडेगाव ते शिंगणापूर करावा. रस्त्यात जाताना नाईक बोंबवाडी लागते. त्या नाईक बोंबवाडीमध्ये साहेब आपण MIDC मंजूर केलेली आहे. त्या MIDC मध्ये लार्ज स्केलचा मेगा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आम्ही मागतोय. आपल्याला तो लार्ज स्केलचा मेगा प्रोजेक्ट मिळाला तर फलटण तालुक्यातल्या 20-25 हजार लोकांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे. साहेब तुम्ही आम्हाला पाणी दिलं, रस्ते दिले, दिवाणी न्यायालय दिलं, RTO ऑफिस दिलं, आता भव्य असं प्रशासकीय भवन दिलं. भविष्यात जिल्ह्याकडे होणारी फलटणची वाटचाल कोणी थांबवू शकत नाही. फलटणची प्रगती कोण थांबवू शकत नाही. भविष्यात जिल्हा निर्माण होणार असेल तर फलटण या ठिकाणी जिल्ह्याची सर्व साधनं फलटणमध्ये आहे. जयाभाऊ मला चेष्टेने म्हणतात कधी गपचुपीत RTO ऑफिस तुम्ही जोडून घेतलं कळत नाही. पण जयाभाऊ सारखा दिलदार मित्र असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टीसाठी कधी विचार केला नाही त्यांनी की या ठिकाणी भविष्यात जिल्हा व्हायचा असेल फलटण तर माझा तालुका जोडला जाईल. कधीही नाही. नीरा देवगरच्या संघर्षात सुद्धा जयाभाऊने साथ दिली. प्रत्येक संघर्षात जयाभाऊने या ठिकाणी साथ दिली. आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला एवढंच सांगायचं साहेब की या ठिकाणी आम्ही पराभव झाला कुठला आमचा तो काळ आमचा नव्हता. काम करणाऱ्यामध्ये आम्ही कुठं कामी पडलो नाही. महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या खासदारांमध्ये माझा समावेश होता. पाण्याच्या विषयावर संघर्ष केला. फलटणचं पाणी असू, जे तुमचा मान खटावचं पाणी असू किंवा सांगोल्याचं पाणी असू, त्या 3-4 दुष्काळी तालुक्यासाठी पाण्यासाठी काम केलं. रस्त्याचं जाळं संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये विणलं. पण दुर्दैवाने या ठिकाणी काही जातीपातीच्या लाटी आल्या, 400 पारचा नारा आला आणि दुर्दैवाने मला त्या ठिकाणी घरी बसावं लागलं. घरी बसताना या तालुक्याला आमदार तुमचा द्यावा ही मनापासून इच्छा होती, तळमळ होती. या ठिकाणी साहेब सचिन पाटील यांच्या रूपाने तुम्हाला या फलटणचा आमदार मात्र आम्ही देऊ शकलो. आणि मी एकटा देऊ शकलो नाही, तालुक्यातली जनता पाठीमागे उभं राहिली. या फलटण शहरामधनं मला साहेब 76% मतदान आहे. या लोकसभेला 76% आणि आमदारांना 74% मतदान आहे शहरामधनं. त्यामुळे शहराची भावना काय आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे. विरोधकांना केवळ 20% 22% मतदान आहे. पण साहेब आम्ही या ठिकाणी ठरवलं, मी काय सांगितलं तालुक्याला, आपल्याला बदला घ्यायचा नाही. काय करायचंय? बदलाव आणायचा. आम्हाला साहेब कुणाचा बदला घ्यायचा नाही. मी जेव्हा विधानसभेची निवडणूक जिंकली त्याच वेळेस या ठिकाणी सांगितलं होतं की आमचे विरोधक रामराजे असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील, एकाने त्यांच्या दारात फटाकडे वाजवायचे नाहीत, एकाने त्यांच्या विरोधात घोषणा द्यायची नाही, एकाने त्यांच्या दारात गुलाल घेऊन जायची नाही. ही संस्कृती पाळायचं काम आम्ही केलं. आणि ती संस्कृती कितीही वाईट प्रसंग आला, कितीही वाईट आरोप झाले, माझ्या ठिकाणी या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं. पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं. पण राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती, रणजित निंबाळकर कधी चुकणार नाही. वयाच्या 16व्या वर्षापासून मी काम करतोय साहेब. वयाच्या 16व्या वर्षी रस्त्यावरचे कॉन्ट्रॅक्ट होतं. घरातला 1 रुपया न घेता मी बाहेर पडलो आणि वयाच्या 16व्या वर्षी काम केलं. 18व्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला. हजारो शेतकऱ्याचा 10 लाख लिटर दूध संकलन केलं. एका शेतकऱ्याचा 1 रुपया कधी राहून दिला नाही. आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातून काम करतोय. तालुक्यातला सर्वाधिक दर या ठिकाणी कारखाना चालू झाल्यापासून देतोय का नाही? रुपया कधी कुणाचा राहिला का? साहेब अडचणी असतात, दुःख असतं, पण सगळ्यांच्या वेदनाला आम्ही सहृदय समोर जातो. माझ्या मुलींच्या सायकली तालुक्यामध्ये सर्वात तुमच्या वाढदिवसाला आम्ही संकल्प केला. आम्ही तुमची जाहिरात देत नाही, आम्ही तुमच्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन येत नाही, पण तालुक्यामध्ये आम्ही निश्चय केला की माझ्या देवाभाऊ सगळ्यांसाठी करतात. आपण देवाभाऊंच्या वाढदिवसाचा संकल्प केला. 20,000 सायकली या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही लोकांना दिल्या. आमचा संकल्प आहे. आज दिवाळी माझ्या लाडक्या बहिणींनी जवळपास 30,000 कुटुंबामध्ये दिवाळी आम्ही दिली. ती दिवाळी देवाभाऊंच्या नावाने आम्ही दिवाळी दिली, कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे. आमचं काम, मला माहिती नाही भविष्यात काय होईल, कुठला मतदारसंघ राखीव होईल, काय होईल, भविष्यात संधी मिळेल ना मिळेल. लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली. मी म्हटलं कामं इन्स्टॉलमेंट मध्ये आणणारा रणजित निंबाळकरचा स्वभाव नाही. मला तालुक्याला आज हे दिलं, 5 वर्षाने दुसरं दिलं, 10 वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही.
मी राहील हे माहित नाही, मी उद्या राहील का नाही माहिती नाही, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्माला आलो, ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्माला आलो, त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे. माझ्या तालुक्याने मला मोठं केलं. साहेब, मी सर्वसामान्य आज तुमच्या बरोबर इथे कोटबीट घालून तुमच्या समोर असत, पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला, कुठेही वडापाव खायला, कुठेही चहा प्यायला असतो का नसतो? रणजितसिंह निंबाळकर कधी कुणाशी मस्तीत वागला नाही, कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही. अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा, माझ्याकडून चुकून ब्र शब्द कधी गेला नाही. त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्माद वागणूक दिली नाही. साहेब, या ठिकाणी मला या ठिकाणी एक शेअर सांगायचं. काही लोक स्वतःला शहनशाह समजतात. आमच्याकडची जहागिरी गेली, पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही. हिंदीमध्ये एक शेर आहे, रहीमन बोले, ओझे लोगों के साथ न प्रीत बरी ना बैर बरा. श्वान काटे या श्वान चाटे, दुहीबत प्रीत एकच आहे. म्हणजे कुत्र चावलं आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच आहे. काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवात ना आम्हाला लक्षात येतं की समोर येणारा कुत्रा आहे, साप आहे, चाटायला आलाय किंवा चावायला आलाय हे आमच्या लक्षात येतं. पण साहेब, एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही. अनेक वेदना होतात. मलाही माझ्या 2 मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते. या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो. साहेब, कुठले मला हिनवलं जातं, ह्याच्याकडे पद आहे का, काय आहे का, पण तुम्ही दिलेल्या सही नंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला, आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असताना सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत. आपली कामं पूर्ण झाली. आपलं आपण म्हणतो ना की आपण राहू ना राहू, आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही. ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पांग फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं, एवढीच माझी साहेबांना अपेक्षा. साहेब, रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही, स्वतःसाठी काय मागायला येणार नाही. जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जन्मभूमीसाठी मागेल. जाता जाता एक शेर सांगतो. कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही. तुम्ही इथं येण्याचा संकेत, साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या, पण फलटणला तुम्ही मुद्दामून आला, तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे, खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे. या मातीला ज्या 70 वर्ष इतिहासात कुणी काय केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले, आणि तुमचे उपकार हे माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत. आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी होईल, आमच्या कातड्याचं जोडं जरी करण्याची वेळ आली तर रणजितसिंह निंबाळकर मागं पुढे पाहणार नाही, एवढाच शब्द या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.